प्लीज. पाच स्पर्धांची काही नियमावली आणि या नियमावलीचं आपल्याला पालन करावं लागेल, अन्यथा आपल्या संघाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. आणि पॅनलाइज जर तुमचा संघ झाला, 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पॅनल्टीची 1 धाव देखील तुम्हाला, कारण एका धावेने संघ सामना गमावलेले आपण पाहिलेत. हॅलो, चला युवती संघ 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये, दोनों ही सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर. पहले सत्र का ये तीसरा मुकाबला यहाँ पर चलता हुआ कराड तालुका क्रिकेट एसोसिएशन द्वारा आयोजित धनंजय क्रिकेट स्पोर्ट्स बुरबुशी इनके माध्यम से आयोजित कैलाशवासी राजाराम पाटिल दादा स्मृति चषक 2022 में आए हुए तमाम सम्माननीय अतिथि, क्रीडा रसिक और क्रिकेट खिलाड़ियों का हम तहे दिल से स्वागत करते हैं. देखिए, 2 ताकतवर टीमें अब एक दूसरे के सामने. एक तरफ देखा जाए तो इस प्रतियोगिता की आयोजक टीम यानी कि धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी की टीम, तो उनके सामने जय महाराष्ट्र युवती की टीम. इस वक्त टॉस के बॉस बने थे धनंजय स्पोर्ट्स, जिन्होंने टॉस जीते ही पहले फील्डिंग करने का निर्णय लिया, न्योता दिया युवती टीम को. जय महाराष्ट्र की युवती टीम के 2 सलामी बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर है. ये कुछ नियमावली जरूर यहाँ पर दी गई है. आप सभी खिलाड़ियों से निवेदन है कि आपको जल्द से जल्द मुकाबले की शुरुआत करनी है. तो चलते मैदान की ओर. गेंदबाज, पहली गेंद इस वक्त हल्की सी धीमी गति से इस गेंद को फेंका था गेंदबाज ने, आखिरी समय पर देखा और उसके साथ ही बहुत ही करारा चौका. पहली गेंद के ऊपर आक्रामकता शुभम के बल्ले से निकलता हुआ ये बेहतरीन चौका. देखिए, धीमे गति से गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज. पहली ओवर लेकर महादेव यहाँ पर गेंदबाजी करते हुए. देखिए, आयोजक की भूमिका में भी है महादेव. काफ़ी सारी मेहनत उनके माध्यम से भी सुबह के सत्र में जब हम यहाँ पर आए थे तो काफ़ी कुछ योगदान है. महादेव हो या विकास, इनका भी हम ज़रूर यहाँ पर जिक्र करेंगे, क्योंकि इस प्रतियोगिता को सफल बनाने के लिए उनका भी योगदान काफ़ी महत्वपूर्ण रहा है. तो गेंदबाज फिर एक बार, इस बार सीधे बल्ले से खेल दिया. देखिए, हालांकि वहां पर खिलाड़ी है लेकिन उनकी पहुंच से बाहर. लगातार दूसरी गेंद के ऊपर आता हुआ यह बेहतरीन 4 रन. बैक टू बैक दूसरा चौका. पण 2 चेंडूवरती मात्र 2 चौकार या ठिकाणी आलेत. एकंदर जर पाहिलं तर थोडासा दबाव इथे मात्र पाहायला मिळालाय, तो गोलंदाज महादेव यांच्यावरती. स्ट्रायकिंग एंडला शुभम, आक्रमक फलंदाज. ज्या प्रकारची देहबोली आहे शुभमची, यावेळेला मात्र पावलांचा वापर, डाऊन द विकेट येऊन चेंडू वाढायचा मानस होता आणि पंचांची देहबोली आपल्याला सांगते हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. कदाचित बॅटीचा लीडिंग एज, बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू होता आणि सिंगल. एक संधी होती, कारण एकंदर जी रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहिली, थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज. सिंगल डिक्लेअर. 9 धावा धावफलकावरती आलेत गोलंदाज. यावेळेला मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना अँगलचा वापर केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी महादेव यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं P1चं हे षटक आहे आणि इथे मात्र जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस हा दोनही फलंदाजाचा. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता, तेच तर राज गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. निरुत्तर केले फलंदाजाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, प्रत्युत्तर नव्हतं शुभमकडं आणि सिंगल मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केले गेले. लेगबायचा इशारा येतोय पंचांचा आणि लेगबायच्या माध्यमातून आलेल्या या सिंगलनं संघाची धावासंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. हॅलो 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 यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. चेंडू जातो मिड ऑन रिजन मध्ये 38 सर्कलला. चेंडू मात्र अडवला जातोय. षटक समाप्त होतोय पहिलं
आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फलकावरती मात्र धावा येत आहेत त्या बिनबाद 10 धावा. थोडासा धीम्या गतीने नक्कीच हा सामना पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ताकदवर संघ ज्यावेळेला एकमेकांसमोर असतात त्यावेळेला मात्र प्रत्येक षटक हे तितकंच महत्वपूर्ण षटक असणार आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले असं वाटलं कदाचित फलंदाजी करणारा जय महाराष्ट्र युवती संघ एका भल्या मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल की काय, परंतु धनंजयनं मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जी उपयुक्तता आहे ती उपयुक्तता मात्र या मैदानावरती दाखवली. का संघनायकानं पहिलं षटक माझ्या हातामध्ये सोपवलंय हे मात्र सिद्ध केलं. आणि जो आपला अनुभव आहे, जी आपली बिवडेन की ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा केला, एक अँगल बनवलं आणि तिथून मात्र फलंदाज शुभमला काही काळ का होईना बिवडेन निरुत्तर केलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अंतिम 4 षटकांमध्ये 4 चेंडूमध्ये मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज महादेव यांच्या माध्यमातून. परंतु इथे मात्र गोलंदाजीमध्ये होतोय बदल. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहेत गोलंदाज गणेश. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, गणेशचा ट्रॅप रचला गेला होता, जाळं बिंडला गेलं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ या ठिकाणी मात्र मिळत नाहीये. व एक गोलंदाज यशस्वी गोलंदाज त्याच वेळेला ठरतो ज्या वेळेला त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे मात्र झेल जर टिपला असता तर फलंदाजाला नक्कीच परतावं लागलं असतं. जीवनदान मिळते फलंदाजाला, झेल सुटतोय आणि फलकावरती धावा मात्र एकटल्या गेल्या त्या 2 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. यावेळेला मात्र तीच चूक क्षेत्ररक्षकाकडून होते. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेल सुटतोय आणि जो दबाव आहे, सामन्याचा जो दबाव आहे तो दबाव मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. मग गणेशचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. फ्लाईट देत आहेत आपल्या चेंडूला, उंची दिली जाते, कारण शुभम सारखा ताकदवान फलंदाज समोर असताना देखील चेंडूला उंची देणं याकरता गोलंदाजीमध्ये खूप मोठं काळीज असणं गरजेचं. आणि ही ताकद गोलंदाजीची गणेशनं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती मी म्हणेन की जाळं भिडलं गेलं होतं शुभमच्या अवतीभोवती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळाली नाहीये आणि सलग 2 झेल सुटत असताना 4 महत्त्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती आल्या आहेत. यावेळेला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र सलगच्या 3ऱ्या चेंडूवरती मात्र ही दुहेरी स्वरूपाची धावफलकावरती अंकित होते. या 6 धाव्यांना संघ पुढे सरसावत असताना धावफलकावरती मात्र 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज गणेश. मग पहिल्या 2 चेंडूवरती उंची दिली गेली होती गणेशच्या माध्यमातून, जिथे शुभम या फलंदाजाला मात्र चेंडूवरती प्रहार करण्यामध्ये कुठेतरी अडथळा आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर मात्र चेंडूची जी उंची आहे ती उंची मात्र कमी केली आहे. गुडलेन स्पॉटवरती चेंडूला सातत्यानं पिचिंग पाहायला मिळाले. सिंगल यावेळेला मात्र धावफलकावरती अंकित केली जाते आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरसावतोय बिनबाद 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये दिल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा उंची देण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र दिशा थोडीशी भरकटली आहे. पावलांचा वापर करण्याचा मानस दाखवला फलंदाज उमेशनं आणि वाईट चेंडूचा इशारा पंचांचा नक्कीच आलाय. वाईटच्या माध्यमातून 1 धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिला अवांतर चेंडू या षटकातला आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, पण तो चांगली गोलंदाजी आहे. पण गणेशचं कौतुक करावं लागेल. शुभम सारख्या फलंदाजाला पहिले 2 चेंडू फ्लाईट करणं, ट्रॅप रचणं, जाळं भिडणं, पण तो क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. पण क्रिकेट म्हटलं तर आपण 2 गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करतो, फलंदाजी आणि गोलंदाजी, परंतु क्रिकेटमधला 3रा आणि महत्त्वपूर्ण घटक आहे तो आहे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत नक्कीच मी उदाहरण सांगेल. थोडा सावधी ज्यावेळेला आपल्याला मिळेल त्यावेळेला बरेचसे असे खेळाडू आहेत की जे त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात आणि त्यापैकी एक खेळाडू अर्थातच साऊथ आफ्रिकन संघाचा जॉन्टी रोड्स. तर 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली गेली आहे. षटक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत त्या बिनबाद 19 धावा धावफलकावरती. व क्षेत्ररक्षण करत असताना एका साऊथ आफ्रिकन क्लबकडून खेळत असताना
जॉन टिरोड्स हा क्रिकेट इतिहासातला पहिला आणि एकमात्र असा खेळाडू आहे की ज्याला 6 झेल टिपण्यासाठी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केले गेले. 19 धावफलकावरती आलेत 9.5च्या सरासरीनं. 19 आपण धावफलकावरती पाहतोय. अंतिम षटक, दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथून आक्रमक खेळ मैदानावरती केला जाणार का, की गोलंदाजीच्या माध्यमातून धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी हा संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जोरदार पुनरागमन हा आपल्या संघाला मिळवून देणार का. तमाम प्रश्नांची उत्तरं देणारा हे पहिल्या सत्रातील तिसरं आणि अंतिम षटक. गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत गोलंदाजीच्या बोगल्यावर. आशुतोष आशुतोष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की ज्यावेळेला 2 उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला तुमच्याकडे लेफ्ट आर्म गोलंदाज असणं हे तुमच्यासाठी टेक्निकली खूप महत्त्वपूर्ण असतं. इथे मात्र आशुतोषचा वापर केला अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर बँग ऑन टार्गेट होता. सिंगलनं या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली उमेशनं आणि पुन्हा एकदा शुभम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. मूळतः आक्रमक शैलीचा विस्फोटक फलंदाज शुभम, यावेळेला मात्र शुभमला फॉलो केलाय. जसं पाहिलं शुभम डाऊन द विकेट येत आहेत, शरीराच्या दिशेने चेंडू केलाय, बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळालाय आणि जो स्विंग आहे, जो नॅचरल स्विंग आहे, जो अँगल क्रिएट केला गेलाय त्या अँगलमध्ये त्या कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला हा गोलंदाज या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, ऑलराऊंड क्रिकेट आपल्याला धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या संघाकडनं अंतिम षटकामध्ये पाहायला मिळतोय. परंतु जय महाराष्ट्र युवती संघ हा देखील ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. शुभम तर गोलंदाजीसाठी देखील हा संघ मात्र तितकाच ओळखला जातो जितका ओळखला जातो फलंदाजीसाठी. तर शुभम या ठिकाणी ऑन स्ट्राईक. यावेळेला पावलांचा वापर होता मात्र पॉपिंग क्रीजमध्ये विकेटच्या अंतिम चरणात चेंडूचा मारा केला गेलाय. उपयुक्त गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आशुतोषचं खऱ्या अर्थानं कौतुक या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. पहिल्या सत्रातील तिसरं शेवटचं अंतिम निर्णायक षटक फेकत असताना या गोलंदाजांना मात्र कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बॅकफूट पंच, परंतु चेंडू गेलाय डिक्लेअर झोनला. मिळेल फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 21. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावफलकावरती होत्या. 9.5ची सरासरी आपण पाहिली. परंतु त्यानंतर मात्र जर एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. तर 22 धावफलकावरती आल्यात. यावेळेला फ्लायटेड चेंडू होता, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकला बॅक ऑफ द हँड. बोटांची जादू इथे मात्र या चेंडूवरती दाखवली गेली आहे. कमालीचं मिश्रण आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकलेत. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि या 5 षटकामध्ये 4 सिंगल आणि 1 डॉट बॉल आलाय. थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु फलंदाजी बरोबरच गोलंदाजी, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. शुभम मध्ये क्षमता आहे. जर या चेंडूवरती षटकार आला तर मात्र सामन्याला एक वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. हाफ ट्रॅकर होता आणि इथे मात्र षटकार नव्हे परंतु चौकार आला अंतिम चेंडूवरती. अंतिम चेंडूवर आलेल्या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 27 धावफलकावरती आणि विजयासाठी लक्ष्य मात्र असेल ते 28 धावांचं. 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर यानंतरची होणारी लढत असेल लव्ह स्टार येवती आणि काटकरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्सशी संपर्क करायचा आहे. नक्कीच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आमच्या सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं अंतिम षटकामध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. बाउंड्री ऑन द लास्ट बॉल विल मेक द डिफरन्स. तर त्याला लव्ह स्टार येवती आणि काटकरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
पण टॉस बॉक्स या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी आमच्या सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पण जय महाराष्ट्र युवती विरुद्ध धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. युवती संघ आपण क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे लगेच. आणि या दरम्यान विनंती असेल लव्हस्टार युवती आणि काटकरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. एकूण धावा आल्या 27, विजयासाठी लक्ष्य 28 धावांचं. तर चला या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपला. एकूण धावा धावफलकावरती पाहिल्या तर आपण 27 धावा उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये. जय महाराष्ट्र युवती, जय महाराष्ट्र स्पोर्ट्स युवती या संघाकडून. तर टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. यानंतरची होणारी लढत असेल लव्ह स्टार युवती आणि काटकरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे आणि टॉस केला जाईल आमच्या सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला नवीन सामना सुरू करायचा आहे, त्यामुळे दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी लगेच संपर्क कराय. तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सारी मेहनत या ठिकाणी नक्कीच घेतली गेली या स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी गणेशवाडी संघाचा संघनायक सन्मान चिन्ह सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. तर विजयासाठी लक्ष्य 28 धावांचं. तर ऑल सेट पॉदरांचेच दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. वैयक्तिक गोड्यातील पहिली स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला महादेव. तर गोलंदाज तर वन डिक्लेअर रिझर्व मध्ये हा चेंडू गेलाय. पंच या ठिकाणी नक्कीच इशारा करतायत की हा डिक्लेअर झोनला चेंडू स्पर्श करतोय. पहिली धाव फलकावरती अंकित केली गेली. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला महादेव. हीच गोलंदाजीच्या बाबतीत देखील आपण जोडी पाहिली होती. पहिलं षटक महादेवनं हाताळलं होतं, त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा फटका, कमालीचं एक्झिक्युशन, दर्जेदार फटका आणि चेंडू मात्र जातोय वन बाउन्स, सीमारेखा पार, दणदणीत चौकार. धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी हा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. आयोजक संघ आहे, आयोजनाची जबाबदारी या संघावरती आहे, परंतु तरी देखील काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेलाय. गणेश दुसरं षटक हाताळलं होतं गणेशनं. तोच गणेश या ठिकाणी मात्र फलंदाजीची महत्त्वपूर्ण भूमिका, कारण विजयासाठी लक्ष्य आहे 28 धावांचं. समोर आहे ताकदवर संघ. यावेळेला मात्र थोडासा पावलं अडकळली. 28 धावांचं लक्ष्य आहे. 27 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि पहिल्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा तुम्ही धावफलकावरती आणणार तितका जो प्रेशर आहे
तो प्रेशर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती नक्कीच पाहायला मिळणार. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घ्यायचा होता बिवडेंना त्या प्रकारे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आहे, एलिव्हेशन देता आलं नाही आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये नक्कीच पाहायला मिळालं. ऑफसाईडला 5, ऑनसाईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू आणि इथून मात्र परतावं लागेल. बिग विकेट. फलंदाज गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय तो धनंजय स्पोर्ट्स पुरबुशी संघानं. एक गडी बाद. धाव फलकावरती धावा आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. अपेक्षा होती गणेशकडनं एका फ्लाइंग स्टार्टची, परंतु एक चौकार वगळता या फलंदाजाकडनं मात्र फारशी चमकदार कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली नाहीये. परंतु इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाज. व तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा नेहमी परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणारा खेळाडू असतो. कोणत्याही संघात जर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाची पोझिशन ही खूप महत्त्वाची पोझिशन असते, कारण हा असा खेळाडू असतो की ज्याला काही वेळेला खूप लवकर अपेक्षेपेक्षा लवकर मैदानामध्ये जाण्याची संधी मिळते, तर काही वेळेला मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. म्हणजेच परिस्थिती अनुरूप आपल्या खेळामध्ये बदल करण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये असतो तो खेळाडू मात्र नेहमी आपल्याला इनॅट नंबर 3 पोझिशन नक्कीच पाहायला मिळतो. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या क्रमांकावरती विवेक मैदानाच्या आतमध्ये चौकार आला गणेशच्या बॅटमधनं, त्यानंतर मात्र निरुत्तर केलं. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद, 5 धावा. विवेक ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा मानस, मात्र केवळ बॅटीचा लीडिंग एज. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एज ऑफ द सर्कल म्हणजेच सिंगल रोखण्याऐवजी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एज ऑफ द सर्कल आहेत, म्हणजे ज्या बाउंड्रीज येणार आहेत इनफिल्ड क्लिअर केल्यानंतर त्या रोखण्याचा प्रयत्न हा नक्की क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळतो. त्यामुळे सिंगल ही उपलब्ध आहे. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. विवेकनं आपलं खातं खुलं केलं आहे. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून हा चेंडू तटवण्याचा मानस. वाईडिश लॉंग ऑफ रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थेट फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद. धाव फलकावरती धावा आल्यात त्या 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावा. जी धावगती 9.33 ची होती ती धावगती आता मात्र वाढली आहे. पहिल्या षटकामध्ये 8च्या सरासरीनं धावा आल्यात आणि इक्वेशन मात्र बदललं जात आहे. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर काटकरवाडी संघानं मात्र यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काटकरवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर वैयक्तिक कोण्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सज्ज होत आहेत गोलंदाज शुभम. 12 चेंडू 20 धावा डिफेंड करायच्या आहेत, परंतु इथे ही वेळ आहे धनंजय स्पोर्ट्स बुरबुची संघाला की जिथे आक्रमण तुम्हाला करावं लागेल मैदानावरती, कारण शेवटच्या षटकामध्ये 8 किंवा 8 पेक्षा जास्त धावा तुम्हाला आव्हानात्मक ठरू शकतात. त्यामुळे या षटकात 10 किंवा 10+ धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र सामन्यामध्ये चुरशीची लढत आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. शुभम एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. शुभमनं सुरुवात आपल्या संघाला जरूर मिळवून दिली होती, त्यानंतर मात्र थोडासा अडचणीमध्ये हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं ठरलं, परंतु शुभम आजही जर आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावानं ओळखला जातो हा संघ आणि या खेळाडूवरती मात्र बराचसा काही डिपेंड असणार आहे, कारण पहिली 2 अटेम्प्ट जर आपण पाहिल्या या खेळाडूच्या थोडंसं पावलं लडखळताना पाहिली. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, कोणत्याही प्रकारे पावलांचा वापर नाही आहे. जागेवरून हा चेंडू खेळण्याचा मानस दाखवला विवेकचा. मी म्हणेन की या ठिकाणी खेळाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं सध्या या रणनीती अनुसार हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याची संपूर्णपणे जबाबदारी महादेव
या फलंदाजांची असणार आहे. सिंगलनं पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट केली आहे, त्यानंतरचा चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला गेला आहे. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल, त्यामुळे दबाव आपल्यावरती घ्यायचा की प्रतिस्पर्धी संघावरती. यावेळेला मात्र फटका फासला आहे क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, स्वतः शुभम देखील चेंडू खाली येत आहेत आणि हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास मात्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे. इट्स माय कॅच हा कॉल होता शुभमचा, झेल पूर्ण केला आणि दुसरा मोठा आदरा दिला तो धनंजय स्पोर्ट्स पूर्वची संघाला. महादेव बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरा फलंदाज गमावलाय तो धनंजय स्पोर्ट्स पूर्वची संघानं. तीन चेंडू या षटकातील झाले आहेत, केवळ एक धाव खर्च केली आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नक्कीच येवती संघाचे बंडासा हे देखील एक स्टार खेळाडू आहेत. नक्कीच मी मगाशी देखील म्हटलं की दोनही संघांमध्ये स्टार कार्ड्स खूप मोठी आहे. गणेश अपेक्षेप्रमाणे तग धरून फलंदाजी करू शकला नाही, त्यानंतर महादेव देखील आपल्याला थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळाला, परंतु एकंदर जर पाहिलं तर अजूनही सामना इक्वली बॅलन्स आहे. पण 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह विवेक, पुन्हा एकदा तीच कामगिरी विवेकच्या माध्यमातून. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केले. इनॅट नंबर 4 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सौरभ, परंतु कौतुक मी म्हणेन गोलंदाज शुभमचं देखील या ठिकाणी करावं लागेल. सुरुवातीच्या सत्रामध्ये फलंदाजीत अप्रतिम कामगिरी आणि त्यानंतर मात्र सौरभ समोर गोलंदाजी करत असताना यावेळेला थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. पुन्हा एकदा फसवा चेंडू शुभम जेलच्या खाली येत आहेत. ही दुसरी सफलता मिळते शुभमला. आपल्याच गोलंदाजीवरती हा झेल टिपला जातोय. कॉटन बोल्ड दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. अर्थातच या षटकातला एकूण गडी बाद झाले 3 आणि धाव फलकावरती धावा आल्यात बुरबुची संघाच्या, अर्थातच धनंजय स्पोर्ट्स बुरबुची संघाच्या 10 धावा. अजूनही 18 धावांची गरज आहे. इक्वेशन जर पाहिलं तर या षटकातील 5 चेंडू झालेत, 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. पण इथून मात्र हात खुले करावे लागतील, कारण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं परिसूत्र. आणि विवेक या ठिकाणी आतापर्यंत खूप संयमी खेळ दाखवला, परंतु या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र बुरबुची संघ देखील सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. परंतु कौतुक नक्कीच करावं लागेल. वाखाणण्याजोगी गोलंदाजी. षटक समाप्त होते दुसरा. 12 चेंडू 20 धावांची गरज असताना अप्रतिम स्पेल या ठिकाणी हाताळला गेला. शुभम धावा खर्च गेल्या फक्त 2 फलंदाज बाद केले आणि संघाचे जो विजयाचा जो पाया रचला गेला होता सुरुवातीच्या सत्रामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाजीनं देखील त्या विजयाच्या दिशेनं आपल्या संघाला अग्रेसर करत असताना. परंतु क्रिकेट मित्रांनो अजूनही हा सामना इक्वली बॅलन्स आहे, कारण अजूनही येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. अंतिम षटक घेऊन गोलंदाज. 6 चेंडू 18 धावांची गरज. महेश या ठिकाणी गोलंदाजीच्या बोल्यावरती आणखीन एक स्टार खेळाडू. नक्कीच महेश. दोनही संघांचा विचार केला तर दोनही संघांकडे स्टार कास्ट खूप मोठी आहे, परंतु असं म्हटलं जातं ना की प्रत्येक क्रिकेट खेळाडूचा एक दिवस असतो. आज जर आपण पाहिलं तर बुरबुची संघ आयोजनाची जबाबदारी या संघावरती आहे आणि आयोजनाची जबाबदारी असताना मात्र जर आपण पाहिलं मी म्हणेन आयोजनामध्ये आउट ऑफ मार्क आहेत, नो डाऊट. अप्रतिम आयोजन. आपल्याला वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धाव फलकावरती नक्कीच अंकित केली जाईल. 6 चेंडू 18 धावांची गरज होती. यावेळेला मात्र थोड्याशा धीम्या गतीनं, पण धीम्या गतीच्या चेंडूंचा जास्त वापर केला आहे आणि या मैदानाचा एकंदर जर आपण विचार केला तर जितके जास्त स्लोअर वन चेंडू तुम्ही मैदानावरती वापरणार फलंदाजांना मात्र तितकीच ताकद ही फटक्यामध्ये लावावी लागेल. यावेळेला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय, परंतु एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज गमावलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय तो धनंजय स्पोर्ट्स पूर्वशी संघाचा. आणखीन एक विकेट या ठिकाणी नक्कीच गमावलाय. आणखीन एक गडी गारद होतोय आणि जी स्टार्ट मिळवणं अपेक्षित होतं ती स्टार्ट मात्र देऊ शकले नाही आहेत. गणेश जरूर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर मात्र गणेश बाद झाले. गणेश पाठोपाठ महादेव देखील बाद झाले
विवेकनं एक बाजू तग धरून फलंदाजी जरूर केली, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही फलंदाजाला मैदानावरती तग धरून फलंदाजी करता आली नाहीये आणि या सामन्यामध्ये एका भक्कम स्थितीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. युवती संघ पुन्हा एकदा आणखीन एक सफलता मिळते महेशला. यावेळेला मात्र विवेक बाद झालेत. संयम मैदानावरती दाखवला गेला. विवेकच्या माध्यमातून मात्र एक्सलरेट करणं गरजेचं होतं, धावगतीचा आलेख वाढवणं गरजेचं होतं, धावफलकावरती उभारणं गरजेचं होतं आणि या प्रयत्नात विवेकनं देखील आपला विकेट गमावलाय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी नक्कीच गाडत होतोय, परंतु ज्या प्रकारचा स्पेल हाताळला शुभमनं, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल शुभमचं. या दरम्यान सन्माननीय अतिथींचं सन्माननीय वैभवजी देवंगळे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय व्यासपीठावरती. त्याचबरोबर सन्माननीय शंकरजी देवंगळे साहेब माजी सरपंच बुरबुशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय देवंगळे साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी आज या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर सामना मात्र सहजगत्या आपल्या खिशामध्ये टाकलाय तो जय महाराष्ट्र स्पोर्ट्स युवती या संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आणि नो डाऊट शुभम ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी, फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही डिपार्टमेंटमध्ये मात्र या खेळाडूंना प्रभावित करून टाकणारा खेळ या मैदानावरती दाखवला. सुरुवातीला फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिले आणि त्यानंतर मात्र दुसरं षटक, 3 षटकांच्या सामन्यांमध्ये निर्णायक दुसरं षटक हाताळत असताना 2 गडी बाद 2 ही अप्रतिम कामगिरी राहिली. तो शुभम ठरतायत या सामन्यातील